काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये आज प्रचाराची सांगता झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली। आपल्यासोबत नागपूर जिल्ह्याचे SP आहेत आणि हर्ष पोद्दार सर काय नेमकी घटना आहे? सुमारास 8 वाजता बेलफाटा आहेत पारटशिंगाजवळ, तिथं अनिल देशमुख साहेबांची गाडी नरखेडपासून परत येत होता। तेव्हा प्राथमिक इन्फॉर्मेशन के अकॉर्डिंग गाडीवर काही दगडफेक झालेला होता। आणि तुम्ही कोण आहेत? नाही, इथं या तुम्ही। आणि दगडफेकचे नंतर अनिल देशमुख साहेबांना काही जखम पण झालेल्या आहेत। साहेबांना काटोलला गव्हर्मेंट हॉस्पिटल जे आहे तिथं रेफर केलेलं आहे आणि त्यानंतर नागपूरला साहेबांना पण रेफरन्स झालेला आहेत। पोलिसने हे जे घटना झालेल्या आहेत खूप गंभीर रूपाने घेतलेलं आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते चालू आहेत। सर, एकंदर परिस्थिती बघितली तर आज शेवटचा दिवस होता प्रचाराचा आणि अचानकपणे ही घटना, तर याच्यामुळे कुठेतरी वातावरणात बदल नाही, त्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस जे आहेत ते पूर्णपणे तयार आणि कटिबद्ध आहेत। पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही स्पॉट्स आहे तिथे बंदोबस्त जे आहे ते इन्क्रीज आम्ही केलेलं आहेत आणि कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांच्या पण सिक्युरिटी आम्ही वाढवलेलं आहे। ठीक आहे सर, नक्कीच हे होते नागपूर ग्रामीणचे SP हर्ष पोद्दार यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की पोलिसांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे आणि सर्वत्र सिक्युरिटीसुद्धा वाढवण्यात आलेली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।